बोगस? विद्यार्थी पालकांची मोठी फसवणूक. पुण्यामध्ये बोगस शाळेचा पर्दाफाश. पालकांनो, तुम्ही भल्या मोठ्या जाहिराती पाहून मुलांचा त्या शाळेत प्रवेश करत असाल तर सावधान. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात बोगस शाळांचा सुळसुळाट झालाय. पुण्याच्या हडपसर मधल्या मॅरेथॉन इंटरनॅशनल शाळेकडून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक झाल्याचं उघड झालं. माहिती अधिकारात शाळेचा UDAS नंबरच नाही तर शाळेच्या परवानगीचा GRही बोगस असल्याचं समोर आलं आणि बोगस शाळेचं बिंग फुटलं. प्रवेशावेळेस सांगितलेल्या सुविधा प्रत्यक्षात कधी दिल्याच नसल्यानं मुलांसोबत आमचीही फसवणूक झाल्याचं पालकांनी सांगितलंय. माहितीच्या अधिकारात आमच्याकडे एक धक्कादायक माहिती मिळाली. जो हा त्यांनी ज्या GR दाखवतात, हा जो GR आहे शासनाचा, हा GRवर जर त्यांनी परवानगी घेतली, पण हा GRच माहितीच्या अधिकारात खोटा आहे. असा कुठला GR शासनाने काढलेला नाही. त्यांच्याकडे UDAS नंबर नव्हता, इंडेक्स नंबर ते दुसऱ्या शाळेचं वापरत होते आणि ज्या सुविधा त्यांनी सांगितल्या, आम्ही स्विमिंग देणार, हॉर्स रायडिंग वगैरे देणार, असं कुठलंही त्यांनी सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड केली नव्हती. त्यांनी एवढी जाहिरात केली होती, पण अस्तित्वात जाऊन बघितल्यावर त्यांच्याकडे एकही घोडा उपलब्ध नव्हता आणि ॲडमिशनच्या वेळेस त्यांनी 6 घोडे आणून ठेवले होते तिथं की पालकांना दाखवायला म्हणून. पुण्यातील मॅरेथॉन शाळेचा बोगस प्रकार उघड झाल्यानंतर शिक्षण विभाग सतर्क झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली. आपल्या पाल्याला शाळेमध्ये प्रवेश घेत असताना ज्या शाळेने ज्या बोर्डाची जाहिरात केलेली आहे त्याच बोर्डाची ती शाळा आहे का, त्याला UDAS आहे का, प्रथम मान्यता आहे का, स्वमान्यता आहे का. जर कुठल्या शाळेने पालकांची फसवणूक केली, चुकीची माहिती दिली, तर अशा शाळांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. याची गांभीर्याने दक्षता घेण्यात येईल. यामध्ये शिक्षण अधिकारी असतील, त्याचबरोबर इतर यंत्रणेतील अधिकारी असतील, या बोगस शाळांची चौकशी का करत नाहीत आणि कारवाई झाल्यानंतर या शाळांचं पुढं काय होतं हे समजू शकत नाही. त्यामुळं अनेक संस्थाचालक पालकांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक करत असतात. पुण्यात याआधीही अनेक बोगस शाळांचं बिंग फुटलंय. या शाळांवर कारवाई करण्यात येते, मात्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मात्र याचा गंभीर परिणाम होतोय. त्यामुळे आपल्या मुलाचा शाळेत प्रवेश घेण्याआधी कोणती काळजी घ्यायला हवी पाहूया. शाळेला सरकारची मान्यता आहे का? शाळेला UDAS नंबर आहे का? शाळेत स्वच्छतागृह, CCTV कॅमेरे आहेत का? शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली आहे का? विद्यार्थ्यांच्या वाहन व्यवस्थेत महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे का? पालक शिक्षक समिती स्थापन केली आहे का? मोठ्या जाहिराती पाहून पालक भुलतात. त्यामुळे अशा शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेताना पालकांनी शाळा बोगस तर नाही ना याची माहिती घ्यायला हवी. त्याबरोबरच बोगस शाळा उभी राहत असताना शिक्षण विभागही त्याकडे कानाडोळा करत असेल तर अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारायला हवा. सागर आव्हाडसह ब्युरो रिपोर्ट, साम TV